नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आपल्याला माहिती आहे देशाची परिस्थिती काय झालेली आहे। आपले सोनम वांगचुकजी जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर ज्याप्रमाणे त्यांनी आंदोलनावर बसून असताना ज्या पद्धतीने त्यांना काल पोलीस प्रशासनाने उचलून नेले त्याचा मी निषेध करतोय। आणि जे सरकार, जे भाजपा सरकार आपली मनमानी करत आहे ते मनमानीचा पण मी निषेध करतो। आणि आजचा विषय असा आहे की आपल्याला माहिती आहे की आपण दिल्लीपर्यंत पोहोचू शकत नाही, आपले लोक सगळे लोक तिथपर्यंत जाऊ शकत नाही। पण जर आपण दिल्ली जाऊ शकत नाही, त्यांना समर्थन करायला, त्यांच्या आंदोलनाला आपण साथ देऊ शकत नसेल तर आपल्या काम आहे की आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे की आपण त्यांना इथे राहून पण समर्थन देऊ शकतोय। माझी विनंती आहे सगळे इथले युवा पिढींना आणि कास्तकार लोकांना आणि जेवढे पण कामगार लोक आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सगळे दर राज्यामध्ये, जसं हे आता आंदोलन दिल्लीमध्ये चालू आहे, ते आपण इथे चंद्रपूर, मी महाराष्ट्रामध्ये राहतो तर मी महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उद्या सोमवारी मी जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन देणार की जे समर्थन मी तिथे जाऊन देऊ शकत नाही तर मी इथे देणार। आणि मी उद्यापासून आंदोलनावर बसणार। याप्रमाणे मी उद्या इथले जिल्हाधिकारी मॅडम आणि जिल्हा अधीक्षक पोलीस साहेबांना मी निवेदन देणार आहोत की आमचा समर्थन सोनम वांगचुकजीला आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही तिकडे राहून आंदोलन करू शकत नाही तर आम्ही तेच आंदोलन इथे राहून करणार। आणि माझी विनंती आहे की जेवढे पण लोक आहे, जेवढे स्टुडंट आहे ते सगळे या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे। आणि दर राज्यामध्ये सगळे स्टुडंट लोक असेल, जे पण नेते लोक असेल, जे आपले सोनम वांगचुकजींना समर्थन देणार आहे, ते सर्वांची माझी विनंती आहे की दर आपल्या गावामध्ये, आपल्या क्षेत्रामध्ये, आपल्या राज्यामध्ये तुम्ही पण हे करू शकतात आणि हे करा। कारण की जर आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही तर आपल्या राज्यामध्ये, आपल्या गावामध्ये आपण त्यांना सपोर्ट करून आपण आंदोलनावर बसू शकतोय। जर असं झालं तर आपण त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ शकतोय। कारण की ते न्याय त्यांच्यासाठी नाही, ते आपल्यासाठी आहे। कारण की जर हे धर्मेंद्र प्रधान यांचा जर राजीनामा झाला तर समजून घ्या आपल्या देशामध्ये जे स्टुडंट लोक जे आत्महत्या करत आहे, जे पेपर लीक होत आहे, ते होणार नाही आणि याच्यानंतर कोणताही स्टुडंट आत्महत्या करणार नाही। म्हणून आता माझी विनंती आहे की तुम्ही लोक पण आपल्या स्थानिक लेवलवर जेवढा तुम्ही ताकद लावू शकता ते लावा आणि त्यांना समर्थन करून आपल्या राज्यामध्ये आंदोलनावर बसा। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।